सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। पाच कोशांचं वर्णन पूर्ण झाल्यानंतर आता आपण या भागाकडे महत्त्वाच्या वळतो आहोत, कारण ब्रह्मानंदवल्लीच आहे ही आणि खूप सखोलतेने ह्याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे. फक्त सखोलतेने काय परब्रह्माचाच विचार फक्त सखोलतेने केला गेलेला नाही आहे. तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी ते परब्रह्म प्राप्त करत असताना त्याचा कसा विचार करायचा आहे ते शिष्यांमार्फत आपल्याला इथे समजते आणि गुरु कशा कशा प्रकारे त्याची उत्तरं देत आहेत तेही समजते. म्हणजे परब्रह्म नुसतं प्राप्त करणं हे काही कुठलं साधं काम नाही आहे. त्याच्यासाठी त्या पद्धतीचे विचार आपल्या मनात यायला हवेत. तर ते म्हणतात असन्नेव स भवति असद ब्रह्मेति वेद चेत अस्ति ब्रह्मेति चेत वेद संतमेनं ततो विदुरिति तस्यैव एव शरीर आत्मा यः पूर्वस्य असत एव स भवति. जर ते ब्रह्म अस्तित्वात नाही आहे, ते ब्रह्म अस्तित्वात नाही असं असेल, असत असेल समजा एखाद्याच्या दृष्टीने, ते ब्रह्म आम्हाला दिसत नाही. म्हणजे असं कोणी म्हणू शकतं ना, देव दिसतो का? तुम्हाला माहितीच आहे, तुमच्यासमोर सगळं मीच करतो आणि जेव्हा मी करतो तेव्हाच ते होतं, नाही तर ते होत नाही. मग देव काय करतो आणि कुठला देव दिसतोय का? तो
कधी शंकर कधी आलाय का तुमच्या घरी? विष्णू भगवान आलेत का? असं अभ्यास सुरू केलेले लोक विचारू शकतात. मग त्याच्याचप्रमाणे काय आहे शंका? म्हणजे जर असं म्हटलं की ते दिसतच नाही आत्मतत्व आम्हाला, म्हणजे ते अस्तित्वात नाही आहे, असं जर म्हटलं तर एवढा मोठा गोंधळ होईल की ते जर असत आहे, आत्मतत्व ही गोष्ट जर असत आहे, तर मी स्वतः पण असत आहे. मग मी बोलू शकणार नाही, वाचू शकणार नाही, उठू शकणार नाही. म्हणजे मी काय होईन? एक निर्जीव वस्तू होईन. आणि जर दुसरी बाजू, जर ते ब्रह्म अस्तित्वात आहे, म्हणजे सत आहे ते, हां, तर ते ब्रह्म म्हणजे काय होईल? अस्तित्वात आहे. अस्तित्व म्हणजे आता काय की माझ्या घरात टी व्हीचं अस्तित्व आहे, तो दिसतोय मला, कपाट दिसतंय मला, टेबल दिसतंय मला, मग त्याचं अस्तित्व आहे. जे जे दिसतंय त्याचं अस्तित्व आहे. मग ब्रह्म काय सत नाही आणि असतही नाही, असं आहे का? जे जे दिसतंय त्याला अस्तित्व आहे. म्हणजे मी म्हणू शकते की हा कपाट आहे, जे नाही आहे ते मी कसं म्हणू शकीन, असा याच्यात भाव आहे. इथपासून आपण अभ्यासाला सुरुवात करू, असं म्हणणं आहे आचार्यांचं. आणि जर ते असत आहे, सत म्हणजे दिसणारं इथे या ठिकाणी म्हणजे काय आहे? नवीन शिष्याच्या मनातले हे सगळे प्रश्न आहेत. आणि असत म्हणजे न दिसणारं. ते जर असत असेल तर मी स्वतःसुद्धा दिसू शकलो असतो का? किंवा माझ्या ज्या क्रिया आहेत सजीवपणाच्या त्या दिसू शकल्या असत्या का? तर नाही. ते परब्रह्म जर असत असेल तर मी स्वतःसुद्धा असत म्हणजे निर्जीव वस्तू आहे. आणि ते ब्रह्म जर सत आहे असं म्हटलं तर ते दिसतं का? माझ्या घरातल्या ज्या ज्या वस्तू, ज्या ज्या व्यक्ती या दिसतात मला, त्या सत्य आहेत, म्हणजे त्यांना अस्तित्व आहे. अस म्हणजे असणे, त्यांना अस्तित्व आहे. मग तसं आहे का ते? तर तसंही नाही. म्हणजे ते सतही नाही आणि असतही नाही, असं आहे का? मग परब्रह्म इतकी चर्चा कशाला केली आहे त्याची, असा एक प्रश्न आहे. तर त्याच्या पलीकडची गोष्ट आहे ती. आता मला एक सांगा की वारा दिसतोय का? वारा दिसतोय का? नाही. वारा दिसत नाही, पण त्याला अस्तित्व आहे. याच्याकडूनच आपण जाऊ. पृथ्वीला अस्तित्व आहे, त्याच्यावरचं आम्हाला सगळंच दिसतं. पाणी पारदर्शक आहे, तरीही ते डोळ्यांनी दिसतं, वाहताना दिसतं, भांड्यात ठेवल्यावर दिसतं. तेज, अग्नी हा दिसतो, पण त्याची उष्णता ही स्पर्शाने जाणवते, दिसत नाही. म्हणजे अर्ध स्पर्शाने जाणवते, दिसत नाही उष्णता अग्नीची.
उष्णता आहे आम्हाला, ही काही उष्णता ही काही कधी डोळ्याने दिसत नाही. वायू अस्तित्व आहे पण डोळ्याने दिसत नाही, पण स्पर्शाने कळतो, जाणवतो. आणि आकाश हे डोळ्याने दिसतं पण आकाश हे जाणवत नाही. म्हणजे त्याला आपण स्पर्श कधीच करू शकत नाही, त्याचं थांगच लागत नाही आपल्याला. ही 5 महातत्व आहेत. आता आत्मतत्व किंवा परमतत्व जे आहे ते आम्ही अज्ञानात असल्यामुळे आम्हाला जाणवत नाही. पण आम्हाला त्यात एक क्लुप्ती सांगितली आचार्यांनी की आम्हाला जे जाणीव होते प्रत्येक गोष्टीची, मला तहान लागली हा शब्द नाही आहे, पण आतमध्ये ओसलेला घसा की मला आत्ताच्या आत्ता पाणी प्यायला पाहिजे, ही जी एक जाणीव आहे. दुसऱ्याला दुःख झालं लगेच माझ्या डोळ्यात पाणी येतं, ही एक जाणीव आहे. ती जाणीव म्हणजेच घटकाभर आत्मतत्व समजा. पण ती जाणीव जी असते ती शरीराच्या पातळीवरची जाणीव आपल्याला कळते, त्याला सुद्धा अभ्यास लागेल अतिसूक्ष्मात जाण्यासाठी. पण त्यातल्या त्यात जवळचा अर्थ आहे की जाणीव, त्यातल्या त्यात जवळचा अर्थ हा आहे की जाणीव ही आत्मतत्व असू शकते. हा त्यातल्या त्यात जवळचा अर्थ. कसल्याही गोष्टीची जाणीव होणं. मला इथे माझ्या पायावर पाणी आलं आहे, ते ओलं लागणं ही जाणीव आहे. स्पर्शाची जाणीव, दुःखाची जाणीव, भावनेची जाणीव, काहीतरी केलं पाहिजे अशी जाणीव, काहीतरी बघण्याची जाणीव, ही जी जाणीव आहे. आणि काहीही न करता श्वासावर जर लक्ष ठेवलं तर हळूहळू श्वासावरचंही लक्ष निघून जातं आणि मग जी उरते ती जाणीव, ती हळूहळू आपल्याला आत्मतत्वाकडे नेते. आता सत आणि असत याचाही अर्थ, सत म्हणजे नुसतं अस्तित्व आहे आणि असत म्हणजे नुसतं अस्तित्व नाही असा अर्थ होत नाही. तर आपण पाहिलेलं आहे सत म्हणजे त्रिकालाबाधित सत्य, जे कधीही नाश पावत नाही. ही जी जाणीव असते, तुम्ही आजारी असा, तुम्ही झोपलेले असा, तुम्ही काहीही असा, पण ही जाणीव कायम असते आणि ती जाणीवच प्रत्येक अवस्थेतले अनुभव सांगत असते. ती जाणीव कायम असते. आपण आधीच्या अभ्यासांमध्ये बघितलं आहे, देह मन बुद्धी या 3ही पातळीवरची जाणीव नष्ट होते. म्हणजे 3ही हे झोपलेले असतात, ती सुषुप्ती अवस्था, पण तरी त्याच्यात नुसती जाणीव ही जागृतच असते, नुसती जाणीवच असते त्याच्यात. आणि म्हणूनच आपण ठामपणे सांगू शकतो की गाढ झोप लागली किंवा बरं वाटलं, त्या झोपेतला एकही अनुभव आपल्याला माहिती नाही आहे काय झालं ते. अगदी तोच प्रकार ऋषीमुनींच्या पण बाबतीत होतो की ते ध्यानाला बसल्यावर त्यांची फक्त जाणीव शिल्लक राहते, त्यांचंही देह मन बुद्धी झोपलेलं असतं. फरक एवढाच की ते निद्रेत नसून ते ताठ बसलेले असतात, पण त्याला जागृत अवस्था म्हणता येत नाही, त्याला ध्यानावस्था म्हणता येतं, त्याला तुरीयावस्था म्हणता येतं. जागृत अवस्थेमध्ये शरीर मन बुद्धीचं भान हरपणं, तुरीयावस्था येणं,
याला म्हणतात केवळ जाणीवेची अवस्था. ती केवळ जी जाणीवेची अवस्था आहे ही दिवसानुदिवस वाढत गेली तर आत्मतत्व प्राप्त होतं. त्यामुळे इतक्या वरवर विचार करून, सत आणि असतचा इतक्या वरवर विचार करून चालणार नाही. सत म्हणजे अस्तित्व. अस्तित्व म्हणजे सगळ्या ज्या वस्तू दिसतात त्याच्याकडे बघत राहणं की काय, असं नाही आहे. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित, नष्ट न होणारं, त्रिकाल अबाधित, कोणत्याही काळाने नष्ट न होणारं असं जे सत्य आहे त्याला म्हणतात सत. आणि मग असं म्हणतात अथातो अनुप्रश्नाः. त्याच्यावर एक प्रश्न, उता विद्वानमुं लोकं प्रेत्य कश्चन गच्छति. अहो विद्वानमुं लोकं प्रेत्य कश्चित समश्नुता. अर्थ असा आहे याचा थोडक्यात. कश्चित म्हणजे कोणी. हां, आता बघा, कोणी विद्यार्थी म्हणजे त्यांना आहे ना खरोखरीच या मार्गावर जायचं आहे, पण ते या सगळ्या शास्त्रांना नवीन आहेत. पण अतिशय मार्मिक प्रश्न विचारलेला आहे की या मार्गावरून जात असताना काय होतं. काही लोक जे आहेत, कुणी कुणी ते काय करतात की ब्रह्म जाणत नाहीत, त्यांना त्याची गरज वाटत नाही. ते अज्ञानी मनुष्य या जगामध्ये जगाच्या भाषेत यशस्वी रीतीने जगतात आणि हे जग सोडतात. मग ते कुठे जातात. ज्यांनी आत्मतत्व जाणलेलं नाही ते कुठे जातात. किंवा ज्या माणसानी आत्मतत्व जाणलेलं आहे किंवा तो त्या मार्गावर आहे त्याला कोणत्या लोकाची प्राप्ती होते. त्याचं कारण मुलांमध्ये हे कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा ज्ञानामध्ये आत्तापर्यंत तेच आलेलं आहे की या मार्गावर गेलं का लोक या मार्गाला का वळत नाहीत. त्याचंसुद्धा या प्रश्नामध्येच उत्तर आहे. आपण म्हणतो पुष्कळ की आत्मतत्व प्राप्त करावं, तेच एक माणसाचं ध्येय आहे. पण मुलांच्या मनात जो प्रश्न आला तो येणं स्वाभाविक आहे. म्हणजे कुणाच्याही मनात आला असेल तो. काय म्हटलं जातं बघा, आणि म्हणून आहे ना कुठलीही वाक्य मनामध्ये धरून ठेवायची नसतात. काय म्हटलं जातं की प्रत्येकजण शेवटी या आत्मतत्वापासूनच निर्माण होतो आणि आत्मतत्वामध्येच विलीन होतो. हे वाक्य जर सोयीस्कर रीतीने घेतलं तर प्रत्येकजण, मग तो ज्ञानी असो का अज्ञानी, तो आत्मतत्वामध्येच विलीन होणार आहे ना. म्हणजे त्याला आत्मतत्व प्राप्तच होणार आहे. मग कशासाठी आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची, त्याच्यात वेळ का घालवायचा, किंवा आत्मतत्व प्राप्त करण्याचं महत्त्व काय मग माणसाच्या दृष्टीने, हा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जो आत्मतत्वाची प्राप्ती करून घेतो तो कुठे जातो शेवटी. कारण तुम्ही म्हणे असं म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ असा आहे, मागच्या ज्ञानावर ते अवलंबून आहे की शेवटी आपण सगळे प्रयत्न करतो, आत्मतत्व प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु आपल्या जर वासना वाईट असतील तर मग आपण काय होणार, परत दुसरीकडेच जाणार. म्हणजे इतका चांगला मार्ग आत्मतत्व प्राप्त करण्याचा आचरूनसुद्धा जर आपण वेगळ्याच लोकांमध्ये जात असू तर त्याचा उपयोग काय. याला निगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण याचं खरं कारण समजलं तर शिष्य
त्या मार्गाने पुढे जायला तयार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण अनेकदा म्हणतो आणि शेवटी काय म्हणतो की या जन्मात जी तयारी करायची आहे ती पुढच्या जन्मासाठी आहे असं समजा. किंवा जास्तीत जास्त जर लक्ष घातलं तुम्ही तर याही जन्मात काही अशक्य नाहीच आहे, म्हणजे तेही काही अशक्य नाही. तर मग एवढे प्रयत्न करायचेच कशाला? कारण परत जर वासना आडव्या आल्या असतील, म्हणजे इतक्या जन्मांच्या ते वासना आहेत आणि म्हणून जर वेगळीकडेच आपण जन्म घेणार असू आणि पुढे हे आत्मतत्व प्राप्त करणं आपल्याला शक्य होणार आहे का? मग असे जर सगळे विचार केले, म्हणजे आम्हाला आता समजा परीक्षा द्यायची आहे, अभ्यासाला लागलो आणि अभ्यास करता करता पण नाही मला हा अर्धा पोर्शन आहे ना फार कठीण वाटतो आहे, माहीत नाही आता काय होतं, मग आता परीक्षेत पास तरी होणार आहे का? जाऊ दे ना, नकोच द्यायला परीक्षा, जाऊ दे, बसलो आहे पण नकोच द्यायला, असं करतो का आपण? नाही, म्हणजे काय होणार असेल ते होऊ दे, आपण प्रयत्न करू. त्याप्रमाणे किती जन्म गेले आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे, काय केलं आहे आपण, काय नाही केलं आहे हेही आपल्याला माहिती नाही आहे. एखाद्या मनुष्याने गतजन्मातले त्याला काहीच आठवत नाही आहे, परंतु त्याला लगेचसुद्धा मोक्ष मिळू शकतो किंवा पुढच्या जन्मात पहिल्यांदाच मोक्ष मिळू शकतो. किती लवकरच्या वयात ज्ञानेश्वरांना ह्याची सगळ्याची प्रचिती झाली, म्हणजे गतजन्मात त्यांनी काहीतरी केलेलं होतं, म्हणून काही प्रयत्न सोडू शकत नाही ना आपण. मग गतजन्माचंही जर काही माहिती नाही आहे आणि पुढे येणाऱ्या जन्माचंही जर काही माहिती नाही आहे, तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की आपण आत्मप्राप्तीचे प्रयत्न सोडून द्यायचे, असा याचा अर्थ होत नाही, असं सांगणं आहे आचार्यांचं. त्याच्यामुळे हे जे 2 प्रश्न आहेत त्या 2 प्रश्नांवर आता विचार करायचा आहे. प्रत्येक जण आत्मतत्वालाच समर्पित होतो, हा जो पहिला प्रश्न आहे. तर आत्मतत्वामध्ये तो त्याचा समावेश होतो किंवा आत्मतत्वामध्ये तो विलीन होतो. आता विलीन म्हणजे काय? मातीचा घडा हा मातीत विलीन होतो, तसं हे ठीक आहे ना आत्मतत्वापासून. पण मग तुमचा पुरुषार्थ काय काय आहे याच्यामध्ये? आता सत आणि असतची सुद्धा एक गंमत आहे, म्हणजे त्याच्यात तुम्ही जर सखोलतेने विचार केला तर ते लक्षात येईल की अस्तित्व म्हणजे सत असं समजलं तर कपाटाला अस्तित्व आहे हे मला समजतंय, बारकाव्याने विचार करा. पण मला अस्तित्व आहे हे कपाटाला समजतंय का? नाही. ज्या जाणीवेच्या साह्याने आपल्याला काही गोष्टी समजतात, आपण म्हणतो ना मला समजलं, हां लक्षात आलं, नाही आलं, कळलं नाही, हे जे काही आहे हे कळणं न कळणं जे काही आहे, ज्या जाणीवेच्या साह्याने हे कळतं त्याला म्हणायचं सत. फार महत्त्वाची ही गोष्ट आहे, विचार बारकाव्याने करायला पाहिजे. सत्य म्हणजे अस्तित्व असं जर मानलं तर सगळ्या या जगातल्या वस्तूंना अस्तित्व आहे, कारण त्या आम्हाला डोळ्यांनी दिसतात. पण जर मी कपाटाला अस्तित्व मानलं, मला समजतं आहे की हे कपाट आहे, मला समजतं आहे कारण मला ती जाणीव आहे, मला जाणीव आहे कळण्याची न कळण्याची. कपाटाला समजत नाही की मला अस्तित्व आहे किंवा त्याला स्वतःला अस्तित्व नाही, हे कपाटाला समजतं का? नाही. म्हणजे निर्जीव वस्तूंमध्ये ती जाणीव नाही
म्हणून ते सत नाही, असा पण एक विचार आपण केला पाहिजे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येकजण जर परमतत्वामध्ये विलीन होतो, प्रत्येकजण परमतत्वात विलीन होतो. विलीन होतो म्हणजे काय? आपण म्हटलं ना, ते अन्नाचं कसं आपण म्हटलं की अन्नापासून आपण निर्माण होतो, आपण अन्नावर जगतो आणि शेवटी दुसऱ्यांचं अन्न बनण्यासाठी आपलं अन्न वापरलं जातं. म्हणजे आपण अन्नातच शेवटी आपला जो अन्नमय कोश आहे तो शेवटी अन्नामध्येच विलीन होतो. म्हणजे काय? घडा मातीपासून बनला आहे, तो फुटला की पुन्हा मातीमध्येच जातो तो. त्या अर्थाने आपण आत्मतत्वापासून बनलो आहे आणि आपण नष्ट झालो की आत्मतत्वात विलीन होतो. विलीन होणं आणि परमतत्व समजवून घेणं हे खूप वेगळं आहे. विलीन होण्यामध्ये आपण काहीच करत नसतो. जे त्या घड्याला सुद्धा काही करावं लागलं नाही, निर्जीवपणाचं लक्षण येते. मग परमतत्वानी किंवा परब्रह्मानी किंवा ब्रह्मदेवानी हे मानवाला निर्माणच का केलं आहे? मातीच्या घड्याची माती फुटल्यानंतर विलीन व्हायला घड्याला काही करावं लागलं का? ती चेतना आहे का त्याच्यातली? म्हणजेच आत्मतत्वाशी याचा काही संबंध आहे का? आपण जिथून आलो त्यातच आपण विलीन होतो. हा पंचमहाभूतांचा नियम झाला. पंचमहाभूतात्मक जो देह आहे तो देह पंचमहाभूतांमध्ये विलीन झाला आणि या देहातला जो अंशात्मक जाणीव आहे ती अंशात्मक जाणीवेत म्हणजे परमतत्वात विलीन झाले. त्यात आपली मानवता काहीच नाही आहे. आपण सचेतन आहोत. या इतर वस्तूंसारख्या आपण अचेतन नाही. आणि मग जर असं आहे, परमेश्वराने ही विशेष निर्मिती केलेली आहे आपली, तर मग आपण काय करायला पाहिजे? आपण स्वतःला जाणल्यानंतर ते विलीन होण्याचं काम विलीन होण्याकडे होऊ द्या, ते आपल्यालाच करायचंच नाही आहे. पण त्याच्या पलीकडचं काम जे आहे की नुसतं विलीन होणं आहे का? तर नाही. त्याला परत वेगवेगळे लोकसुद्धा आहेत. जर आपण स्वतःला जाणलं नाही तर आपण फक्त विलीन होऊ, पण विलीन होण्यामध्ये पातळ्या असतील. विलीन होण्यामध्ये आत्मतत्व हे सगळ्या 7 आणि 7 14 लोकांमध्ये आत्मतत्व पुरून भरून उरलेलं आहे. त्यातली उच्च नीचता जी आहे तिथे कुठेही आपली भरती होऊ शकते. नो चॉईस. हे येतं आहे का लक्षात? जर आपण स्वतः आत्मतत्वाची ओळख करून घेतली नाही तर आपण आपल्या अनेक गतजन्मांच्या वासनांवर डिपेंडंट आहोत की त्या वासना आम्हाला आमचा उदान वायू कुठे नेतो आहे, तिथे आम्ही जायचं आहे. पण ज्यावेळी आम्ही आत्मतत्वाचा अभ्यास करतो, आत्मतत्वाची प्राप्ती करून घेण्याच्या मार्गावर चालतो, ते प्राप्त केलं आहे, प्राप्त नाही केलं आहे, तिकीट काढलं आहे का बरोबर, हे काही कोणी पाहणार नाही. ते ज्याच्या त्याच्या लेवलनी तो उदान वायू बरोबर नेईल. पण तो उदान वायू उच्च दिशेने जाण्यासाठी आम्हाला आत्मतत्व हे प्राप्त करून घेतलं पाहिजे ना. मग जर ते प्राप्त करण्याच्या मार्गावर आम्ही असताना आम्ही आत्मतत्वामध्ये विलीन झालो तर आम्ही
उच्च प्रतीमध्ये विलीन होऊ. म्हणजे काय? बर्थ आहेत ना, खालचा बर्थ, मधला बर्थ, वरचा बर्थ, तसं आहे ते. कोणतीही परिस्थिती म्हणजे काहीही आम्हाला जर फळ नको असेल तर आम्ही कर्म करणार नाही. संपलं. इथं वेगळ्या अर्थाने वापरते मी हा शब्द. आम्हाला पूर्णपणे गतजन्मांच्या वासनांवर अवलंबून राहायचं आहे का? ते आम्हाला कुठे नेतात. आणि आम्ही जर प्रत्येकजण आत्मतत्वापासून निर्माण झाला आणि तो आत्मतत्वातच विलीन होणार, त्यात आमचा काय पुरुषार्थ? आम्ही काहीच केलेलं नाही. मग आम्ही जर काहीच केलेलं नाही तर वासनांप्रमाणे उदानवायू जिथे नेईल तिथे जा, आणि मग तिथून मात्र डेव्हलपमेंट व्हायला वेळ लागेल. आपण हे अनेक वेळा अभ्यासलं आहे की आपण या देहामध्ये असतानाच सगळी डेव्हलपमेंट करून घ्यायची आहे. आणि हा देह सोडल्यानंतर गंमत काय होते माहिती का? देह बरोबर असताना जी आपली स्पीड असते त्याच्यात दसपट स्पीड येते देह सोडल्यानंतर. एक उदाहरण म्हणून, मी जर आता 10व्या मजल्यावर असीन, हा देह असताना माझी उन्नती होत मी 10व्या मजल्यावर असीन आणि 14 मजले आहेत, तर हा देह सोडल्यानंतर मी भरावर वर जाऊ शकते. पण 14 मजले आहेत तर 7 म्हणजे निम्मे, त्याच्यापेक्षा जर माझी गती कमी असेल आणि हा देह सोडल्यावर मग मी नाही जास्त जाऊ शकणार. कारण निम्म्यापेक्षा कमी जो प्रकार आहे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त आहे. निम्म्याच्या वर गेलं की पॉझिटिव्हिटी जास्त आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं हे असंच असतं. ते जर गाठायचं आहे, पुढच्या जन्माची तयारी ही आत्ता या जन्मामध्ये प्रत्येक क्षणी आपण करत असतो, प्रत्येक क्षणी. आणि म्हणून सतत चांगलेच भाव मनामध्ये हवेत, सतत चांगले भाव हवेत मनामध्ये.